मग तिथे त्या आदिवासींमध्ये तुम्ही जी एक त्यांच्याकडून हे उभारलं गेलेलं आहे सगळं, मग त्यांच्या जीवनाची ओळख होते का तिकडे गेल्यावर? एकदम एकदम म्हणजे हा अतिशय चांगला प्रश्न विचारलात तुम्ही की ते मी सगळं जेव्हा उभं करत होतो तेव्हा मी त्यांच्याशी खूप जवळीक माझी झाली आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. आता तुम्हाला म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्याकडचा जो स्टाफ आहे तिकडचा तो 90% जणं तिकडची लोकल मुलं आहेत. अजून एक मला अनुभव सांगायला आवडेल की जेव्हा मी 25 वर्षापूर्वी ती जागा घेतलेली तेव्हा बाजूलाच एक पाडा होता. तिकडचे तेव्हाचे वयस्कर मनुष्य ते काही करत नव्हते तर मला म्हणाले मला काम द्या. म्हटलं तुम्ही काका वॉचमनचं काम करा. आज त्यांचाच नातू माझ्याकडेच किचनमध्ये शिक्षण घेऊन शेफ त्याला बनायचं आहे. तो तिथे शिकतोय आणि तो 100% शेफ बनेल. म्हणजे त्यांची तिसरी पिढी. त्यांच्या मुलांनी माझ्याकडे काम केलं. जेव्हा बांधकाम चाललेलं होतं सगळं तेव्हा त्यांनी केलं आणि आज सुशिक्षित झालेली तिसरी पिढी ती माझ्याकडे आज तो शेफ म्हणून शिकतोय आणि हॉटेल मॅनेजमेंट करतोय तो. म्हणजे खूप छान. मग हा एक यशस्वी झाल्यावर पुढचा तुम्ही काय उपक्रम वेगळा असा कुठला घेतला? कारण हे सुद्धा फार मोठी दूरदृष्टी होती ना इतक्या वर्षापूर्वी मोखाड्यासारख्या ठिकाणी जाऊन करणं. मग पुढचा कुठला तुम्ही असा आणखीन काहीतरी वेगळा असं केलं? आता वाईल्ड कॅम्प झाल्यानंतर तिथे ग्राहकांचे जे रिस्पॉन्स म्हणजे ग्राहकांचा जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता. म्हणजे एक मला उदाहरण सांगायला आवडेल की वाईल्ड कॅम्पची एक दुसरी वैशिष्ट्यता म्हणजे एक आधी घटना सांगतो मग तुम्हाला सांगतो ते काय की तिथे एक कुटुंब राहायला आलेलं होतं. मुलगा मुलगी आणि आई वडील होते. तर ते वडील कंप्लेंट घेऊन मॅनेजरकडे आले. म्हणाले तुमच्या रूम्समध्ये टी व्ही नाही आहे. तर मॅनेजर म्हणाला होय सर आमच्याकडे हा टी व्हीच नाही आहे कारण का आमच्या सरांनी ही संकल्पनाच ठेवली नाही आहे. मग एंटरटेन कसं होणार? ते 2 रात्र राहायला आलेले होते एंटरटेन करत. त्यामुळे ते थोडेसे नाराज होऊन गेले. तेव्हा मॅनेजरने सांगितलं की नाहीच आहे म्हणजे आम्ही ठेवलाच नाही आहे. का नाही ठेवला तुम्ही? की ते 2 आहे ते दिवस राहिल्यानंतर ते जे गृहस्थ होते वडील होते म्हणजे त्यांनी माझ्या मॅनेजरला सांगितलं मला तुमच्या सरांचा नंबर हवा आहे मला त्यांना काहीतरी सांगायचं आहे. तर मॅनेजर म्हणाला की तुमची टी व्हीची कंप्लेंट असेल तर मी तुम्हाला सर्व्हिस दिली आहे तुम्ही काय नाही म्हणाले कंप्लेंट नाही मला माझं मन व्यक्त करायचं आहे. मग त्यांनी माझा नंबर दिला. मला त्या सद्गृहस्थाचा फोन आला. म्हणाला धन्यवाद तुम्हाला सर. म्हटलं धन्यवाद कशाबद्दल? तुम्ही आलात तुम्ही राहिलात तुम्ही माझे पाहुणे बनलात त्याचे पैसेही दिलेत तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. काही तुमच्या सेवेत काही कमी जास्त झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नाही म्हणाले धन्यवाद ह्याच्यासाठी की पहिल्यांदा मला वाटलं तुमच्या ह्याच्यात टी व्ही नाही आहेत म्हणून थोडं कुटुंब माझं नाराज झालेलं. पण त्या 2 दिवसात अनेक वर्षांनी आमच्या चौघांमध्ये संवाद झाला. वा. आणि मला कळलं की माझ्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये काय काय वेगळे गुण आहेत जे मला रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला ते कधी कळलेच नाहीत. जेव्हा असं येतं ना खूप समाधान मिळून जातं. म्हणजे तिथून पुढचा प्रवास काय झाला मग? ह्याच्यानंतर मग असे अनेक ग्राहकांशी म्हणजे अनेक पाहुण्यांशी जेव्हा ते एवढे क्लोज होऊन जातात मग त्यांनीच मला प्रेरणा दिली म्हणा किंवा प्रोत्साहन दिलं म्हणा. ते म्हणाले की तुमच्याकडे यायला आम्हाला आवडतं पण सारखं कुटुंब एकाच ठिकाणी येणं थोडंसं कंटाळतं. तर मला तुमचं काही दुसरीकडे कुठे आहे का? तेव्हा मी म्हटलं नाही आता आपल्याला चेन ऑफ रिसॉर्ट्स चालू करायला हवी. ही आता थोडी आपल्या पाहुण्यांची डिमांड आहे. मग मी विचार केला की हे डोंगर माथ्यावर आहे. वाईल्ड कॅम्प जे आहे ते डोंगर माथ्यावर आहे. 360 डिग्रीज तुम्हाला डोंगर रांगा दिसतील ज्या तुमच्या
होरायझनच्या खाली आहेत, म्हणजे तुमच्या आय लेवलच्या खाली आहेत. यू आर ऑन अ टॉप ऑफ. तुम्ही डोंगराच्या माथ्यावर आहात आणि सगळ्या डोंगर रांगा तुम्हाला क्षितिजापर्यंत दिसतात. म्हणूनच मला वाटतं तुम्ही माउंटन रेंज नाव ठेवलंय. होय, म्हणूनच ठेवलं माउंटन रेंज. तेच मला की तुम्ही एका डोंगरावर आहात, तुम्हाला सगळ्या डोंगर रांगा दिसतात, क्षितिजापर्यंत डोंगर रांगा दिसतात. याचा अर्थ तुम्हाला निसर्ग असं सांगतो की तुम्ही एक एक गोष्टी कॉन्कर करत जा, पण कधी थांबू नका. हा पार पडला, पुढचा आहे. सो इट इज अ जर्नी, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. म्हणून त्या उद्देशाने माउंटन रेंज हे कंपनीचं नाव आहे. आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं की आता थोडं वेगळे पण पाहिजे, म्हणून सी विंड्स हे गुहागर इथे दुसरं हॉटेल आम्ही चालू केलं तिथे. तर गुहागर का? तर गुहागरचं कारण, गुहागरचा जो बीच आहे तो इतका स्वच्छ आणि सुंदर बीच आहे की म्हणजे मन मोहून जातं त्याच्यात. आणि गुहागर मी याच्यासाठी निवडलं की गुहागर किंवा माझ्या कोकणात एवढी कॅपॅसिटी आहे आज की गोव्यात होऊ शकतं, तर माझ्या कोकणात का नाही होऊ शकत. खरंय. त्या उद्देशाने मी गुहागरमध्ये दुसरं हॉटेल जे सी विंड्स आहे ते केलं उभं. मला नाव आवडलं, सी विंड्स. सी विंड्स. समुद्रकाठी आहे हे? समुद्र, समोर समुद्र आहे, रस्ता ओलांडला की समुद्र आहे. अरे वा. आणि आजूबाजूला खूप देवस्थानं आहेत. अतिशय छान आणि शांत जागा आहे गुहागर. अजूनही तिथे एवढं कॉन्क्रिटायझेशन झालं नाही आहे. किती दूर आहे मुंबईपासून? मुंबईपासून एक 250 किलोमीटरवर गुहागर आणि आहे. पुण्यापासून किंवा पुण्यापासून 225 किलोमीटरवर आहे. साधारण 3 तास. 3-4 तास लागतात. आणि आता तर हा रोड झाला आहे बॉम्बे गोवा महामार्ग जो होतोय कॉन्क्रीट, त्याच्यामुळे अजून लवकर पोचतात मनुष्य. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.